नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आता स्वानंदीने कोणतीही चूक केलेली नसताना स्वानंदीवरती आरोप झालेला आहे की तिने 15 लाखांची चोरी केलेली आहे. खरं तर ते 15 लाख रुपये तिजोरीमधून लॉकरमधून चोरलेले असतात, ते म्हणजे अर्पिताने, तेही मल्लिकाच्या सांगण्यावरून. कारण अर्पिताला तो कोड आठवत असतो आणि तिला माहिती असतं की तो कोड आता आजीने दिलेला आहे तो स्वानंदीला, म्हणजे याच्यामध्ये स्वानंदीला अडकवायचा यांचा प्लॅन ठरलेला असतो आणि त्याप्रमाणे यांच्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. नक्की पुढे काय करायचं आहे, काय गोंधळ घालायचा आहे, सगळं प्लॅन केलेलं असतो. कारण एकदा का समरकडे ते पैसे दिले 15 लाख रुपये जे ऑफिसमधून घेतलेले असतात अंशूने आणि त्याचे जुगारामध्ये तो हरलेला आहे, ते पैसे एकदा का दिले की सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत असं यांना वाटत असतं. म्हणूनच यांनी हा सगळा डाव आखलेला असतो. पण यांच्या लक्षातच येत नाही की ऐन वेळी आपणच याच्यामध्ये अडकले जाणार आहोत आणि आपलीच वाट लागणार आहे, ही गोष्ट मात्र यांच्या लक्षात येत नाही. आता समर जेव्हा येतो, लॉकर उघडतो आणि लॉकरमध्ये पाहतो तर त्याला पैसे तिथं दिसत नाहीत. पण खरं तर या सगळ्यामध्ये एक मोठी गोष्ट घडणार असते की ज्याचा विचारही कोणी केलेला नाही, ती म्हणजे आजी. आजी ज्या पद्धतीने ही सिच्युएशन हँडल करणार आहे ती मात्र खूपच जबरदस्त अशी आहे. तर समरने आता ठरवलेलं असतं की या स्वानंदीला म्हणजेच या रोहनच्या ताईला जराही काही वाटत नाही. यांनी 15 लाख रुपये चोरलेले आहेत. कारण समरला माहिती झालेलं असतं की लॉकरचा पासवर्ड फक्त स्वानंदीला, आजीला आणि मलाच माहिती आहे, त्यामुळं ते पैसे तिनेच घेतलेले आहेत. आणि आता ही बाई एवढी शांतपणे कशी सगळीकडे वावरत आहे, हिला जराही कसं काय वाटत नाहीये, सगळी लाज आबरू सगळी विकून खाल्ली की काही नाही, असे विचार समरच्या मनात स्वानंदीबद्दल येत असतात. इथे मात्र स्वानंदी देवाकडे प्रार्थना करत असते की आजींनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवलेला आहे, एवढं सगळं केलेलं आहे, या कोणत्या गोष्टीला बट्टा लागायला नको, हा विचार स्वानंदीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. परंतु घडत असतं ते मात्र वेगळंच. इकडे समरला आता खूप टेन्शन आलेलं असतं, नक्की काय झालंय, पैसे कुठे गेले. जोपर्यंत ही गोष्ट मी विचारत नाही तोपर्यंत समोर येणार नाही. कारण त्याने वाट बघत असतो की स्वानंदीने मला ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्या. परंतु घडत असतं मात्र वेगळंच. स्वानंदी का सांगेल, कारण स्वानंदीला माहीतच नाहीये की 15 लाख कुठे गेलेले आहेत. स्वानंदीचा त्या 15 लाखांशी अजिबात संबंध नाहीये. तर स्वानंदीला कसं कळणार की ते 15 लाख कुठे गेलेले आहेत. इकडे समर मात्र स्वानंदीवर आरोप करून रिकामा होत असतो. त्याला जराही माहिती नसतं की ह्या पैशांचं काय झालेलं आहे. पण आता समर म्हणतो की आता शांत राहायचं नाही. मग पूजा होती, सगळेजण निघून जातात आणि समर डिरेक्टली स्वानंदीकडे येतो आणि म्हणतो की तुम्हाला खरंच काही वाटत नाही का हो. तेव्हा स्वानंदी म्हणते मी काय केलंय, मला काय वाटायला. तेव्हा समर तिला सांगू लागतो की तुम्ही 15 लाख रुपये लॉकरमधून काढून घेतलेले आहेत. इकडे समर आणि स्वानंदीचं चांगलंच भांडण चाललेलं आहे. तर त्याच वेळी हे तिघजण मात्र मस्त एन्जॉय करत आहेत, आनंद साजरा करत आहेत. कारण या तिघांनाही असं वाटत आहे की आपण या सगळ्यातून छानपैकी आता सुटलेलो आहोत. तेव्हा अर्पिता म्हणते की बरं झालं मी या स्वानंदीवर आणि आजीवर लक्ष ठेवून होते. आता बघ पिंट्या दादा कशी यांची वाट लावणार आहे ते, कारण या स्वानंदीला आता घराच्या बाहेर पडावंच लागणार आहे. तेव्हा इकडे अंशुमन म्हणत असतो की बरं झालं आईने वेळी तुम्हाला हा पर्याय सुचला, नाही तर माझं काही खरं नव्हतं, आज पिंट्या दादाने माझी वाट लावली असती. तेव्हा इकडे त्याला बोलायला सुरुवात करते, ती म्हणजे मल्लिका. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला मी 1000 वेळा सांगितलेलं आहे, हे सगळं आपलं आहे, ते आपल्याला मिळवायचंय, कुठं जुगार वगैरे खेळत बसू नको, त्यामुळं काहीच मिळणार नाहीये. प्रत्येक वेळेस काहीतरी तू कांड करत राहतो आणि त्या सगळ्याचं भोगावं लागतं, ते म्हणजे आम्हाला. आता अर्पिताने जर तो पासवर्ड तिने ऐकला नसता तर ही गोष्ट होऊ शकली नसती, एवढं लक्षात ठेव. कारण आजपर्यंत आजीने कधीच पासवर्ड आपल्याला दिला नव्हता, पण आज तो कोड इकडे त्या स्वानंदीला सांगताना आपल्याला ऐकायला मिळालेला आहे. असं या तिघांचंही बोलणं चालू असतं. परंतु इकडे आता समर खूप चिडलेला असतो. समर म्हणत असतो की आजी मला या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत, नक्की काय झालेलं आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे, मला खरंच कळत नाहीये की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे, असं समरच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. इकडे आता मल्लिका मात्र म्हणत असते की चला आता मजा बघायची आहे. मग मल्लिका आणि त्याचबरोबर अर्पिता सगळेजण आता बाहेर जाऊ लागतात. समर ओरडत असतो, स्वानंदीला म्हणत असतो की तुम्हाला कसं काही वाटत नाहीये. स्वानंदी म्हणते अहो कसं वाटेल काय, मला सांगा बरं, ज्या पैशांबद्दल मला माहीतच नाहीये, तुम्ही कोणत्या पैशांबद्दल
पैशांबद्दल बोलताय तर मी कशाला काय बोलू आणि मला गरज काय आहे त्या पैशांची. तेव्हा तो म्हणत असतो की बरोबर आहे, मागच्या वेळेसही तुमच्या आईने त्या बांगड्या गहाण ठेवल्या आणि 10 लाखांचा गोंधळ घातलेला होता, आता तुम्हीही तेच केलेलं आहे. इकडे आजी येते. आजी स्वानंदीला म्हणते की अगं स्वानंदी, मला एक कळत नाहीये की मी पासवर्ड फक्त तुलाच दिलेला, घरात दुसरं पासवर्ड कोणालाच माहिती नाहीये. स्वानंदी म्हणते की आजी मला तुम्ही दागिने दिले, पण ते दागिने घाण होऊ नये म्हणून मी ते दागिने कपाटातच ठेवले, लॉकर बंद केला आणि बाहेर आले. तेव्हा आजी म्हणत असते की बरोबर आहे, पण पिंट्या मला एक कळत नाहीये की तू स्वानंदीवर काय आरोप करतोय प्रत्येक वेळेसच, तिचं काय चुकलेलं आहे याच्यामध्ये, असं आजी विचारत असते. तेव्हा इकडे समर म्हणत असतो की आजी एक गोष्ट मला सांग, कारण काहीही झालं तरीही लॉकरचा पासवर्ड फक्त तुला आणि मलाच माहिती आहे आणि आज तू यांना सांगितलं आणि बरोबर 15 लाख रुपये गेले. बरोबर यांच्या माहेरची लोक इथं आलेलेच होते ना, म्हणजे यांनीच ते पैसे घेतलेले आहेत. तेव्हा लगेचच मल्लिका तिथे येते आणि आगीत तेल ओतायचं काम करायला लागते आणि म्हणत असते की स्वानंदी काय ग, हे तुझ्या घरचे लोक येतात आणि प्रत्येक वेळेस लग्नात पण एवढा मोठा गोंधळ घातला, आता पूजेच्या वेळेस पण, म्हणजे करून सवरून ही मल्लिका बाजूला राहिलेली आहे आणि स्वानंदीवरती आरोप करत सुटलेली आहे. त्यापेक्षा मल्लिका तर बरोबर आहे आजी, मी मगाशीच तुला सांगत होते, तू कधी आम्हाला पासवर्ड दिलेला नाहीये, या घरची मी मुलगी असून तू कधी आम्हाला लॉकरचा पासवर्ड दिलेला नाहीये, पण काल आलेल्या या स्वानंदीला मात्र तू पासवर्ड दिलेला आहे आणि स्वानंदीने आता ते पैसे चोरलेले आहेत आणि तिच्या माहेरी पाठवलेले आहेत, असे आरोप स्वानंदीवरती सुरू झालेले असतात. स्वानंदी म्हणत असते की बाद झालं, त्या दिवशी लग्नातही तो गोंधळ मी सहन केला, तोही मी शांतपणे ऐकला. खरं तर तिथे माझ्या आईने त्या बांगड्या घाण टाकल्या होत्या म्हणून मी शांतपणे ऐकून घेतलेला आहे, पण आता मी मात्र ऐकून घेणार नाही. मी कोणतीही चोरी केलेली नाही आणि मी कोणतेही पैसे घेतलेले नाहीत. तेव्हा लगेचच मल्लिका आणि त्याचबरोबर अर्पिता म्हणायला लागल्यात, बघितलं का, हिनं तर लाजच सोडून दिलेली आहे, सरळ सरळ आता चोरी करून ते करून वर अशा पद्धतीने बोलत आहे. खरं तर प्रेक्षकांनो, लाज कोणी सोडून दिलेली आहे तर या मल्लिकाने. तेव्हा आजी म्हणतात की स्वानंदी, जरा शांतपणे सगळं आठवण्याचा प्रयत्न कर बरं, कारण पैसे तर तुझ्याकडे होते आणि पैसे म्हणण्यापेक्षा लॉकरचा पासवर्ड तर तुला माहिती होता, मग तू काय काय केलं. मग स्वानंदी म्हणू लागते की आजी मला ना एक गोष्ट आठवते. मग आजी पण आठवायला सुरुवात करते. आजी म्हणते की काय झालं, तुला काय आठवते सांग. स्वानंदी आणि आजी आठवत असतात तेव्हा समर म्हणत असतो की नाही, यांनी आता खूप हद्दपार केलेली आहे आणि प्रत्येक वेळेस या खोटं बोलत आहेत. स्वानंदी रडत असते, ओरडून सांगत असते की बाद झालं, आतापर्यंत हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र मी शांतपणे ऐकून घेतलेलं आहे, पण आज मात्र तुम्ही हद्दपार केलेली आहे. तुम्ही माझ्यावरती हे सगळं जे घडत आहे त्याचे आरोप सरळ सरळ तुम्ही माझ्यावरती टाकलेले आहेत आणि तुम्ही सरळ माझ्यावरती चोरीचा आळ लावलेला आहे. मी ओरडून ओरडून सांगत आहे, पण तुम्हाला हे सगळं जराही पटतच नाहीये, असं म्हणत स्वानंदी हे सगळं बोलत असते. आणि तेव्हा मात्र स्वानंदी आजीला म्हणते की आजी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची. तुम्हाला आठवतंय का की मला एक सांगा की खरंच तुम्ही अर्पिता ताईंना माझ्याकडे इथे दागिने चेक करायला पाठवलं होतं का. तेव्हा आजी म्हणते की नाही, मी तिला दागिने आणायला पाठवलंच नव्हतं. तेव्हा स्वानंदी म्हणत असते की मी जेव्हा लॉकरमध्ये दागिने ठेवले आणि तिथून बाहेर आले तेव्हा त्या आलेल्या होत्या आणि त्यांनी लॉकर उघडलेला होता आणि इव्हन मला एवढं म्हणाल्या की दागिने आजीने चेक करायला पाठवलेला आहे. आजीलाही त्या क्षणी आठवू लागतं. आजी म्हणते ओके असं झालेलं आहे तर, कारण आजीने अर्पिताला चोरट्या नजरेने पाहिलेलं असतं, म्हणजे तिच्या नजरेत आजीला चोरटेपणाची भावना दिसलेली असते, म्हणून तर आजी स्पष्टपणे विचारत असते. तेव्हा मात्र अर्पिता म्हणत असते की मी काहीच केलेलं नाहीये, माझं काही चुकलेलं नाहीये, असं कांगावा करायला ती रिकामीच झालेली असते. तिला त्या गोष्टीची सवयच लागलेली आहे. आता मात्र स्वानंदी म्हणते की आजी मी पैसे चोरलेलेच नाहीयेत, मला पैशांची गरजच नाहीये, तर मी पैसे का चोरू. आजी म्हणते की आता माझ्या लक्षात आलेलं आहे सगळं, आता चल बाहेर. तेव्हा आजी म्हणते की चल माझ्या बरोबर तू, असं म्हणत स्वानंदीला आजी बाहेर घेऊन जाते. तिथेच समर असतो. समर म्हणतो की या बाईला माझ्या तोंडासमोरही पहा ठेवायचं नाहीये, आत्ताच्या आत्ता हिला बाहेर काढायचं आहे. तेव्हा आजी म्हणते की आधी पुरावे बघ काय झालेले आहेत आणि मग हिला आपण बाहेर काढूया. असं आजी जेव्हा सांगत असते तेव्हा समर म्हणतो की अजून कसले पुरावे बघायचे आहेत, अजून काय आहे आणि कसले पुरावे, मला कळतच नाहीये. असं म्हटल्याबरोबर इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा आजी सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज घेते आणि स्वानंदीला म्हणते की हे बघ. आता सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज आजीने सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं आणि सगळ्यांच्या समोर ते सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज दाखवत इकडे आजी म्हणत असते की बघितलं का, खरा चोर कोण आहे ते. आणि सगळ्यांच्या समोर आजीने प्रोजेक्टर लावलेला असतो. तिचे जे हाताखालचे नोकर असतात त्या सगळ्यांना प्रोजेक्टर लावायला सांगितलेलं असतं, सगळ्यांना हॉलमध्ये बोलवलेलं असतं, कारण स्वानंदी आणि आजीला कळलेलं असतं की चोर कोण आहे आणि आता ही चोरी कोणी केलेली आहे.
तेव्हा मात्र आता अर्पिता म्हणत असते की आजी हे सगळं काय चाललंय. अर्पिता म्हणत असते की हे काय सुरू आहे. तेव्हा आजी म्हणते की शांत बसायचं सगळ्यांनी, कुणीही मध्ये बोलायचं नाही. मी जे काय बोलते ना ते शांतपणे ऐकून घ्यायचं आहे. आणि पेंट्या, प्रत्येक वेळेस स्वानंदीवर आरोप करत जाऊ नको. त्या पोरीने ओरडून ओरडून तुला सांगितलेलं आहे. तेव्हा इकडे पेंट्या म्हणत असतो की त्यांनी चोरी केलेली आहे म्हणून तर त्या ओरडून ओरडून सांगत आहेत. आणि आता मात्र या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आता समर तिथे पाहतो तेव्हा त्याला धक्का बसतो. म्हणजे ही चोरी अर्पिताने केलेली असते आणि त्याच्या लक्षात येतं तोपर्यंत ऑफिसमधून आदांचा फोन आलेला असतो की 15 लाख रुपये इकडे अंशुमनने भरलेले आहेत. मग त्या 15 लाख रुपयांच्या नोटांचे नंबर चेक केले जातात आणि त्याच्यातून स्पष्ट होतं ते म्हणजेच त्या नोटांचे नंबर आणि लॉकरमध्ये ठेवलेल्या नोटांचे नंबर मॅच झालेले असतात. आता मात्र स्वानंदी भयानक चिडते. तिचा आत्मसन्मान जागा झालेला असतो. ती म्हणत असते की अजिबात झालं, लग्न झाल्यापासून मी या घरात आलेले आहे पण प्रत्येक वेळेस माझ्यावर वाटेल ते आरोप केले जात आहेत. आता मला सहन होत नाही आजी, मी हे घर सोडून जात आहे. तेव्हा मात्र आजी म्हणत असते की बाद झालं. आणि मग इकडे आता आजी मल्लिकाला त्याचबरोबर इकडे अर्पिताला स्वानंदीची माफी मागायला सांगते. आत्ताच्या आत्ता तुम्ही दोघींनी हात जोडून स्वानंदीची माफी मागायची आहे. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे समर म्हणत असतो की रोहनच्या ताई मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली, खरंच अहो मला वाटलं नव्हतं. आणि असं म्हणत आता समर सुद्धा स्वानंदीला पाया पडत आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते अहो काय हे प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्यावरती आरोप करता, म्हणजे तुम्ही जराही विचार करत नाहीये, सरळ सरळ तुम्ही माझ्यावरती आरोप करता की मी चोरी केलेली आहे, मी चोर आहे, माझ्या घरचे चोर आहेत असं म्हणत आजी आणि त्याचबरोबर स्वानंदी बोलत असते. आणि आता मात्र सर्व पुराव्यांनिशी इकडे वाट लागलेली असते ती म्हणजे या त्रिकुटाची. आणि स्वानंदीने त्यांचा पर्दाफाश केलेला असतो आणि समरला सुद्धा पायाशी आणलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.